त्या गुहेमध्ये लाखो वर्षापासून अंधार होता. तो अंधार घालवला, एक क्षण टेंबा लावला तर अंधार गेला. तसं तुमचा अनाधिकालचा देहभाव होता, देह संबंध होता, बंध होता, मी माझं होतं, आणि त्यामध्ये मी माझ्या मनामध्ये भगवंताचा संबंध थांबलेला झाकलेला होता. हा सिद्धांत आपला. जे परमार्थ करायचं हे हेतू काय आहे की आपला संबंध ईश्वराचे असताना आपण द्रश्याचे आणि देहाचे संबंध केला, बंध तयार झाला, अनर्थ ओढावून घेतला आणि जन्म मृत्यूचा चरखा लागला आणि दुःख. आवाज येत नाही माईचा. यायला हो येतोय हो. त्यांना डबल जॉईन व्हा म्हणा, डबल जॉईनिंग करा म्हणा. ज्यांना आवाज येत नाही त्यांनी परत जॉईन. जो संबंध आहे आणि आपलं रूप आहे, मूळ आपलं जे स्थान आहे की मी देह आहे का माहिती आवाज नाही येतो माईचा. अहो आम्हाला येतो. पूर्वीच्या अंधाराचा दृष्टांत, आता वरील दृष्टांताचा सिद्धांत. हेडिंग तर कळावं लागेल ना. गुहेच्या अंधाराचा दृष्टांत आणि त्या दृष्टांताचा सिद्धांत. जसा गुहेमध्ये अंधार होता लाखो वर्षापासून, तिथला अंधार घराला एक क्षण लागला, टेंबा लावला. बघा ना, म्हणजे हा ग्रंथ कधी होता? टेंबाच्या काळाचा, जेव्हा टेंबे होते, लाईट नव्हती. लाईट म्हणजे कसं असं चावडी टेंगा गावात टेंबे असून लोक त्या मशालेमध्ये राहायचे. मग तेव्हापासूनचा ग्रंथ आहे, म्हणजे आजचा नाही हा. तर आता आहे का, एका क्षणामध्ये अंधार जातो, तर एका क्षणामध्ये अज्ञान जातं, कबूलच करावं लागतं. पण तो क्षण यायला आयुष्य लागतं, ते पण कळावं लागतं. बरोबर आहे. आपण बाहेर निघतो, पोरी बघतो मुलाला, पण बघत राहावं लागतं. कुणाला 4 वेळा, कुणाला 4 वर्ष, कुणाला 5 वर्ष, कुणाला 1च महिना असते की नाही बाबा. ते बाहेर निघाले, पोरगी बघितली, आवडले, आणले, कटकटच नाही ना. आणि आमच्या मामाचे एक वाक्य होतं, तर मुलगी आवडली, लक्ष्मी आपण होऊन राहिले, डावलू नये, मग ते पुन्हा लवकर योग येत नाही, असं बोलायचे. ते एकदा योग आला, आपण ते ढकलला तर पुन्हा योग येत नाही, असं बोलायचे. तसं आपण जर बाहेर निघालो, मुलगी आवडली, त्यांना हो म्हणले, आपण हो म्हणले, लग्न झालं, तर शांत करणाऱ्या भगवंताला मी आहे स्वरूप म्हणलं, काय झालं? तोंडाला नाही म्हणायचं मी आहे ब्रह्म. अंतःकरणाची जी कबुली आहे, बुद्धीची जी अवस्था आहे आणि मनाचा जो संकल्प आहे, त्या तिघाचं तिथं प्रभुत्व आहे, तेव्हा मोक्ष आहे. वाणीनं डोळ्यानं तोंडाचा हे ज्ञान आहे का? तेच कळत नाही लोकांना. दृश्य डोळा पाहतोय, पण अंतर मनाला जगदीश्वर दिसते. मन आणि डोळा इंद्रियच आहेत ना. डोळा काय पाहतो? खोट्याला. मन जाणतं खऱ्याला. कारण मनामध्येच बंधन, मनालाच मोक्ष आहे. मनच पाप करतं, मनच पुण्य करतं, मनच बंधनात आहे, मनच मोक्षात आहे. बंध कोणाला? गुढीला आहे, त्याला बंध मनाला आहे, मोक्ष त्यालाच. मग मन म्हणजे अंतःकरण, आणि अंतःकरण म्हणजे व्यवहार करणारे इंद्रिय आहे. इंद्रिय म्हणजे आत आहे, त्याचं नाव अंतःकरण आहे. राधा किती स्टेप बाय स्टेप सांगते आणि त्याच्यामध्ये अवघडपणा राहतच नाही. म्हणजे तुम्ही एक 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 टप्प्याने तुम्हाला त्या बोधावर आणतेच आणते. तुम्ही सांगा कुठला ग्रंथ आहे तुम्हाला हे सांगते? कोणतं शब्द तुम्हाला हा बोलते? तुम्हाला रात्रीचे वाक्य किती कठीण होते त्याचे, तुम्हाला समजू लागेल पटकन. साधे पण काढलं तुम्ही ते, त्यापेक्षा किती क्लिष्ट आहेत मध्ये विषय, ते वाचतो आम्ही सारखं, तेच आवडते आम्हाला. तुम्ही सिंपल पान काढून ठेवतो, कोण केली म्हणजे हे वाचून दाखवा ह्यांना, मी बाहेर बसून वाचू लागले तेव्हा. पण ते पण तुम्हाला म्हणजे हे वाटतं अवघड. आणि एवढं सहज तुम्हाला सांगतं की ते मन आहे, त्याला जाणीव आहे जगताची आणि परमात्म्याची, 2 गोष्टीची. त्याला जगत पण आहे वाटतं, आणि त्याच्यासोबत परमात्मा तो पण आहे वाटतं. पण परमात्म्याची जाणीव कधी होती? तर मनाचा आणि बोधाचा, वेदाचा आणि संताचा, ग्रंथाचा आणि अंतःकरणाचा संबंध होतो. प्रभाव मनावर त्या ग्रंथाचा होतो,
साधूचा आशीर्वाद येतो, हृदयाचं तप होत आणि अंतःकरण बाजूला जात, मन त्याला सोडून पुढे जात, ते परमात्म्यापाशी राहत, त्याला पाहत, तिथं अभिन्न होत. मग अंतःकरण देहाला न चिटकता व्यवहार करत, ते अंतःकरण राम बनत. काय अवघड याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये लिहिलंय का? ते सांगायचे काय काय बरं बघितलं, वाचलं ह्याच्यात मी इतकं सहज. आता म्हणून व्यासपीठावर, म्हणून चिंतनात आम्हाला पण नाही म्हटलं, मी कधीच बोलले नाही. शिकवलं त्यांना पुन्हा 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 पुन्हा, त्यांचाच आशीर्वाद आहे, त्यांच्या शक्तीने आम्ही बोलू शकतो. आमचं काय याच्यात? आम्ही यांच्याकडून शिकलो ना बेटा. जसं आईला मुलाला आईच वाढवती, शेजारी नाही, तिची उपकार कुठंच नाही. तिला कसं जागली, कसं रस्त्याला राहिली, स्वतः उपाशी राहिली, त्यालाच खाऊ घातली, तिचे उपकार कशाला पडत नाही. सोयानं पैशानं बोलल्यानं. म्हणून स्वामी तिने जगाचा आईला भिकारी म्हणले. आणि ते कठीण करून आले म्हणजे म्यूट पहा कोणाचं आहे, म्यूट कोणाचं आहे पहा बरं. बंध म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे, 2 मिनिटं सांगते, विस्तार करत नाही तर खूप टाइम लागतो सांगायला. बंध म्हणजे अंतःकरण सांगा, कारण बंद खरंच आवश्यक आहे. पुन्हा सांगते, नंतर परबंध गेला काय सांग, नंतर जंतूक चाललेच नाही मी. बंध म्हणजे काय? अंतःकरणामध्ये असलेल्या अहमभावाचा उत्कर्ष. डबल सांगतो, अंतःकरणामध्ये असलेला अहम, त्याचा उत्कर्ष. अहम म्हणजे मी देह, त्याचा उत्कर्ष आपल्यापासून. मी देह नाहीच आहे तर देह मी का म्हणतो आपण? मी देह का नाही तर प्रत्येक इंद्रियाला नाव येतं. हे अंगठ आहे, हे कांड आहे, हे हात आहे, हे मनगट आहे, आणि हा दंड आहे, हा गुच्छ आहे, हा गळ आहे, हा तोंड आहे. तुम्हाला कुठं स्थान आहे? तुम्हाला कुठं नाव आहे का तुमचं इथं? तुम्ही सांगा तुमचं कुठे ते. प्रत्येक अवयवात जागा आहे, प्रत्येक अवयवाची इंद्रिय आहे, आणि प्रत्येक अवयवात त्याचे कार्य येतं, आणि प्रत्येक अवयवामध्ये पंचभूत येतं. पंचभूतामध्ये त्या भगवंताचा एक प्रवेश आहे. तो विशेष प्रत्येक इंद्रियाला ईश्वराचा संबंध आहे, आधार आहे. तुम्ही तो ईश्वर आहे. मग तुम्ही इंद्रियाला आधार आहेत, इंद्रियाला माझं म्हणलंय. आधार म्हणा ना, माझे म्हणा कशाला? इंद्रिय मी, कर्ता मी, कर्म मी, पुण्य मी, पाप माझं, पुण्य माझं, याच्यातच सोडतो ना आपण. पण क्रिया केली, भगवंताची पूजा केली, किंवा जप केला, किंवा स्वयंपाक केला, व्यवहारिक कर्म असो या परमार्थ कर्म असो, दोन्ही आपल्या हाताने घडतं. आता ऐका, आता क्रिया करणारे इंद्रिय असताना आपण त्याला पाहणार आहेत. कर्म आपल्याला झालेलं, व्हायलेलं कळायलं. पावसाळ्यात घ्यायचं का घेतलं, आठवड्यावर घ्यायचं का घेतलं, याच्यात रवा किट टाकायचा, साखर किट टाकायची, तूप किट टाकायची, हे कळायला तुम्हाला. जो व्यवहार हे कळणं आहे ते तुम्ही आहेत, आणि क्रिया आहे ते इंद्रिय. क्रिया हे व्यवहार आहे. व्यवहार हे होतो आणि जातो, तो व्यवहार इंद्रियाच्या तर्फे होतो. इंद्रिय हा देहाचा पार्ट असतो, आणि हे देह पंचभूताचा साठा असतो, आणि पंचमहाभूतामध्ये त्या शक्तीला तुम्ही आधार असतात, आणि त्याच्यावर आधारित हे इंद्रिय असतात. इंद्रियाचा साठा म्हणजे देह, आणि देह म्हणजे हे आलेलं आपल्या पाप पुण्याचं एक फळ. त्याच्यातून तो सुख दुःख भोग. आणि मला जाण, आता तरी मला जाण, कर्माला सोड, वृत्तीला बाजूला कर, आणि माझ्या आत ये. मी अंतरात्मा आहे, तिथं तुझं रूप आहे. माझी बुद्धीला भेट घेऊन दे, बुद्धी माझ्यात एक कर. मग तुझे माझं अंतर्यामी मन माझ्यात येतं, आणि देहाचं नातं जातं, कर्म संपत, पाप पुण्य अटत, परमात्मा भेटतो, आणि तू माझ्यामध्ये साठवला जातो. त्याचं नाव साठविला हरी. त्याला म्हणतात खरी भक्ती. हे तुम्हाला माहितच नाही. तुम्ही भक्ती करता ते वेदातली. तुम्ही चुकला नाही, तुम्हाला वाटतं चूक आहे. तुमची भक्ती अपरंपार आहे, ती अवश्यच आहे. ज्ञानोत्तर पण पाहिजेच आम्हाला, ज्ञानाच्या आधी पण पाहिजे. आज तुम्हाला मी हार दाखवते का बरं? माझ्या पांडुरंगाला घालायचं, त्याला बघायचं,
तुम्ही स्वयंपाक करता, माझ्या लेकरांना जेव्हा त्याला बघायचं. स्वयंपाक करताना मुलं बाळांना, सासऱ्याला आनंदाला जावेसाठी स्वयंपाक करता तुम्ही. मग तिनं खाल्लं, तिने बोटभर जेवली की तुम्हाला आनंद होतो. तसं तो जीवात्मा परमात्म्याला जाणवू लागला की विठ्ठल ते म्हणतो मला ओळखणार फार कमी, मला मागणारे लई. मला एक व्हिडिओ आलता, दोघच संवाद. काही व्हिडिओ चांगले असतात, काही खराब असतात. तुम्हाला सांग, सगळे व्हिडिओ खराब नसतात राधा, काही काही कामाचे पण असतात. तर तिला एक विचारतो, तुम्ही पांडुरंगाला आलात ना? हा. विठ्ठलाला आलात? हा. आणि कशासाठी? मला मागायचं त्याला, दुःखही मला. कोणचं? बोलून पण बोलायचा विषय. माझा नवरा दारू पितोय, तुम्ही त्याला कम ताप देता, मग कोणाला देऊ? जगाचा मायबाप आहे ते. कशाला म्हणतो मी मायबाप आहे म्हणून? कशाला म्हणतो माझ्याकडे या? कशाला बोलू? तो वारकाची वाडका बघतोय तो, ते आमचा मायबाप आहे, त्यांना आम्हाला घडवलं, ते श्रीरंग आहे, त्यानं विश्वाला तयार केले आणि ते खाली आला वैकुंठातून. तर आमचं दुःख त्याला सांगू नको, तर कोणाला सांगू? तुम्ही सांगा, तिकडे जाते. त्यालाच मागायचं. आणि त्याचं त्यानं माझं बंधन केलं. माझा नवरा संगत आलाय, मला सगळं काही दिले, आधी मागायला आले आणि त्याला पुन्हा धन्यवाद द्यायला आले. मागू कुणाला? हेच घडलं माझ्या मोठ्या भावाच्या आयुष्यात. तो थकला. एका वेळेस तब्येत बिघडली आणि लग्न मुलीत चालू होतं त्याच्या. त्याला वाटलं मी राहतच नाही, माझ्याकडे आला. मग एकाच फिरावं नाही. मग ते आले त्या वडासमोर, म्हणले अरे त्यांना दगड फोडायचे, मासे पकडायचे, विकायचे आणि खायचे त्या गंगेत. तर मग ते म्हणले तुम्ही माझ्याकडे या आणि जेवायला या, पूर्णाच्या पोळ्या, तूप बदबद जेव्हा येत जा इकडं आणि माझ्यापाशी राहा, ऐका कीर्तन भजन मी सांगतो ते चिंतन. त्यांचे भारुड खूप चांगले येतात. सगळ्यात फेमस नाथ महाराजांचे भारुड. तुम्ही आता आणलंय ना भजनीवाले का? आणि ना एक दाखवा मला, पुन्हा दुकान काढूत आपण, बसल्याला काय काम आहे का? सगळ्यात भारुड फेमस नाथरायांचे, म्हणजे बाण मारणारे. ठीक आहे म्हणले, येतो. आले ते सगळे वडरे न गोदावरीचे. घरी गेले, म्हणजे स्वयंपाक जास्त करा. ते गोदावरीचे सगळे लोक आले जेवायला. अरे खाम आहे, त्यांना मिळत नाही, त्यांना पुरणपोळ्या खाऊ घालायचे. चंदाचं हृदय असते. अरे पंगत बसले, 50 लोकांना जेव घातलं, पूर्णाच्या पोळ्या, तूप, सुंदर भात वरण सगळं छान जेवले. आणि 1-2 दिवस जेवले, ते थांबले. ते म्हणले नाही बाबा आम्ही राहू शकत. ते म्हणले का? हे अंग दुखाले म्हणले, काम नाही केलं तर. दगड फोडायला किती ताकद लागत ना. एवढे घाण घाव घालून दगड फोडून तिरे विकूनच त्यांचं शरीर झोप घेत होतं. ते म्हणलं झोपूच ना का? म्हणजे खाण्याचं नाही, मस्त मिळालंय, पण हे आमच्या शरीराला जे गोया दगड फोडायची सवय आहे ना, ते आम्हाला कधीच व्हायला करमच ना. आम्हाला जाऊ द्या बघा. गेले. मग ते नाही ऐकलं का चिंतन? 2-3 दिवसच जर राहिले असते नाथ महाराजापाशी, झाले नसते मुक्त, दगड फोडा वाटले असते तर तुम्हाला संसारातले कर्माचे दगड फोडा वाटते. ते काय म्हणले, तर हा कर्म हा तुम्ही राहितं ऐका, मुक्त होता, पांडुरंगाकडे जाता, तुम्हाला नरक नाही, स्वर्ग नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, येऊनी घाण नाही, तुम्हाला कर्तेपणा नाही, काही नाही, भगवंताजवळ राहतात. ते म्हणे आम्हाला ते कळत नाही. म्हणले काय भगवान आम्हाला दगड फोडाच कळतो, आम्हाला काय गोड वाटणं म्हणते, तुमचं काही कळत नाही, काय गोड लागा ना म्हणते. ते काय म्हणते ते ब्रह्मन काय, मला काय सांगू नका म्हणते. म्हणजे त्यांचं पुण्य नव्हतं ऐकायचं. म्हणजे आपल्याला ऐकायसाठी सुद्धा सत्कर्म, धर्म, दान, आपली वाणी छान, कुणाच्या पोटात काहीतरी शांतता करणं, कुणाचं दुःखाचं हरण करणं, कुणाचं गरीबाचं संकट दूर करणं, हे जर पुण्य केलं तर तुम्हाला हे संत संघ मिळतो. संत संघ कुणाला मी कसा मिळेल बेटा? अभेद ज्ञान ही, तेव्हा मृत्यूला छेदणारी वाणी ही, आयुष्याचं धन आहे, परमात्म्याची जाणीव आहे, अज्ञानाची तिथं उणीव आहे, स्वरूपाची तिथं प्रगटीकरण आहे, आणि तिथं महात्म्याचं जीवन जगासाठी आहे, स्वतःसाठी नसतंय. तुम्हाला
मी काय म्हणलं, चिंतना सांगताना मी जर महाराजाच्या घरी गेले तर मी 9 जरी वाजत उठत होते, ते उठ म्हणल्याशिवाय काका पण न गेलं भजन म्हणायला. काकाने बोलायचं भजन म्हणा, महाराजाला भजन नाही, या बसा बोला, काय विचारा प्रश्न, ते मला म्हणत नव्हते. त्यांना काही असं आवडत नव्हतं. भजन सुंदर आवडत होतं त्यांना. काकडा मोपाट मग त्याला खूप वाटत होतं. दुसरे कोण ऐकायची अपेक्षाच नव्हती, कारण ते 24 तास त्या काचेमध्ये बसायचे, खायलाच बाहेर यायचे महाराज. त्याची बाळातून घर काय कुछ नाही, आराम करायचा, झालं की दार लावून टाकायचं. तर कुणी आलं तर गेटचं दारला, त्यांना चिंतनाला बसलं की गेटला कुलूप आहे, कुणी आलं तर सांग, ते ना ध्यानाला बसले, सांग असं. दार बायकोला पण नाही समोर, तिथं दार लावून टाकायचं. गादी लोड वगैरे संतांचे फोटो सगळं शुभ्र, तिरून पांढरी शुभ्र तक्के लोड सगळे महाराज मध्ये बसलेले, आणि चिंतन सुरू. उच्च स्तराला गेलेलो असतो तो बोधाच्या द्वारे. ते लोक आले बाहेर गावचे, बघू दे ना, तूच आहेस. जनात कोण आहे? तूच आहेस. मनात कोण आहे? तूच आहेस. तुझ्या विने काहीच नाही. जगत बाहू देऊ नको, अंतरावी मनात राहू नको. वृत्तीचा संबंध जाऊ, वृत्ती तुझ्या हात विलीन होऊ दे, आणि मन विठ्ठल विठ्ठल बोलू दे. तुझा स्पर्श बघू दे, तुझा आभेद जाणू दे, आणि माझा भेद संपू दे. हे जन्म सार्थक होऊ दे, तुझे भेट आत होऊ दे, अज्ञान संपू दे, आणि हे विज्ञान बाजूला जाऊ दे. जगत हे विज्ञान आहे, बुद्धीमध्ये अज्ञान आहे, आणि संताला तुझं भान आहे, ते भान मला दे. तुझं ज्ञान मला होऊ दे, तुझी प्रतीती येऊ दे, देहाची प्रतीती जाऊ दे. हे तर हे भजन असतं ज्ञानी लोकांचं. महाराज कधी घुसत नव्हते वारीला, पण कधी घुसत नव्हते. गुरुजी मुरलीधर महाराजांच्या मठात चिंतन सांगायचे, इथे येत नव्हते. जे लोक पायी आले दर्शन करायला जाऊ दे त्यांना, तुम्ही कशाला घुसता घुशी? हा, मग जरा जायचं तर मग गेल्यावर सांगितलं नाही का आम्ही, बिमार पडले सगळेजण. त्यासाठी मशाल. आता अनाधिकालचं अज्ञान आहे, आणि ते घालण्यासाठी ज्ञान प्रकाश आहे. ज्ञानाचा प्रकाश ते मशालीचा प्रकाश, अंधार गेला. ज्ञानाचा प्रकाश अज्ञान गेला. लागला समन्वय. तो दृष्टांत हा सिद्धांत. आता पुढचा आहे. आता अज्ञान आणि अज्ञान त्यामुळे झालेला देहाध्यास आणि कर्मे दीर्घकालाचे आहेत खरे. आता एकच वाक्यात तुम्हाला 3 सांगते गोष्टी. अज्ञान त्यामुळे झालेला देहाध्यास. पुढे जायचंच नाही, तर कळत नाही पुढे वाचून तुम्हाला. एक सांगू का, वेदांताकडे एंट्री तुमची पहिल्यांदाच आहे, भक्तीकडे झाली आता. मग भक्तीने सांगितलं तुम्ही ज्ञानाकडे या. भगवत कथा आहे का नाही, 3 लेकरं येतं, एक भक्ती आहे, एक वैराग्य आहे, एक ज्ञान आहे. ते भतार झाले, त्याला कोणी बघणं, ते क्षीण झाले है ना, मग त्याला जागा करा. हे रूप करून बोलतात, इथे स्पष्ट बोलतात. कळतं का बहिरंग अंतरंग? माती दगड कळणं. पोरगा आले, पण पोरीचं तुझा नातं तुझा नाही, जाणार आहे. कशाला नाचती? पोरीचं पोरग आहे, येतन जाते है ना. तसं अज्ञान तुमच्या पाशी येते, राहते, ज्ञानाने निवृत्त होते. पोरगी येते, पोराला बघून आनंद होतो नातीला, पण ती तुझी नाही, तसा ध्येय तुझा नाही. पण आनंद होत नाही का नाताला बघून आजीला? होते की नाही? तसंच असतं राजा. आता त्यांचं काय आहे, अज्ञान, आणि त्यामुळे झालेला ते अध्यास. पुन्हा कर्मे ही दीर्घ कालाची आहेत खरी. देहाच्या द्वारे झालेली कर्मे. एक अज्ञान, अज्ञानात झाला देहाध्यास, आणि देहामधून झालेली कर्मे हे अनादिकालचे खूप ढिगारा आहे तुमचा कर्माचा, पाप पुण्याचा. तो नात आहे, तो संपूर्ण तुमच्या हातात नाहीये. एक जन्म घेतला आणि तुम्ही फक्त भक्तीच केली, तर भक्त मग मीराबाई सारखी करावं लागते, जनाबाई सारखी, राधाबाई सारखी. का म्हणून राधेला महत्व एवढं सांगा? श्रेष्ठ आहे. भक्तीचं उच्चार म्हणजे राधा आहे, प्रेमाचं नाव म्हणजे राधा आहे, शुद्ध अंतःकरणाची स्थिती म्हणजे राधा आहे, सत्वगुणाचं एक सत्वशील अंतःकरण म्हणजे राधा आहे.
तिचे कलादाचे व्हिडिओ किती आहेत ते? अरे भगवंत कसं राधाने मत दिले कुठं कुठं दिले त्यांनी सांगा. भक्ती म्हणजेच राधा, संपला विषय. तिने सोडलं का कधी कृष्णाला? ते विसरले द्वारकेत जाऊन तिला. अरे व्यवहार केला, द्वारकेत राज्य केलं, गुंतले ते, आठवणीच होती पण राधेसारखी नव्हती. अचानक भेटली राधेला पाना. तुला आठवण येते माझी, तुला विसरलीस कधी म्हणले देवा? विसरले आठवण असती, तुम्ही विसरलातून तुम्हाला प्रश्न आलाय, मला प्रश्नच नाही. देव हादरले, मला प्रश्न नाही आला म्हणजे की मला माझा काला विसरला असेल, नाही. पण तुम्हाला प्रश्न का आला की मी मला विसरला राज्य करताना द्वारकेत, म्हणून तुम्हाला विचारलं राधे विसरलीस? तुम्हाला विसरायला तुमची आठवणी आहे ना, विसरले कुठे मी? जेव्हा विसरले तर आठवण आहे. देव थक्क झाले. तिने चांगला भाव सांगितलाय. मग जेव्हा ते भगवंतात होती तर देहभाव संपलेला होता. मग तसं भक्ती करा, ज्ञान लागत नाही. आहे का भक्ती? तो ज्ञानाकडे या, मग मुक्ती. आता अनादिकालचा अज्ञान व त्यामुळे झालेला देहाध्यास, अज्ञान त्यामुळे झालेला देहाध्यास, ज्याच्यावर बोलू आपण, मग त्याचे कर्म बघू. अज्ञानामुळे काय होतो? देहाध्यास. ज्ञानामुळे काय होतो? भगवंताचा सहवास. शब्द लिहावतात राधा मला. पुन्हा येत नाहीत मग, पुन्हा कसं येईल आणि तू अजून भगवंत येतो ना मला देणार तोय राजा. आम्ही कोण? अज्ञानामुळे देहाध्यास, ज्ञानामुळं त्याचा सहवास. अज्ञानामुळे देहात सहवास दिला बुद्धीला, बुद्धी देहापाशी आहे. अज्ञानामुळे बुद्धी भगवंतापाशी आहे. त्याच्यापेक्षा काय खाली उतरून बोला आम्ही तुम्हाला? सांगा आता, आहे का शब्द बोलायला? तरी बायकाला अनुवाद कळत नाही. 100 लोकांचा आहे त्याच्यात 100 गावात जाऊन बसते आणि एकदा अनुवाद करीत नाहीत. 4 मस्के बी करायच्यात, पण त्याचं तोंड उघडतच नाही. ती बाई काय आहे का, बाई आहे का भूत आहे, मला कळत नाही. तुमच्यात बदल काय झाला? तुम्ही 4 महिने घर सोडले ना, मग दाखवा एक वाक्य तुमच्या मुखातून काढून. अधिकार तुमचा. मग खायचं झोपायसाठी पंढरपूर. बदल दाखवा. मग तुमच्या मध्ये हृदयात बोध धरला का दाखवा. तुम्ही चिंतन रूम मध्ये केलं का दाखवा. तुम्ही घर सोडून काय केलं दाखवा. एखादा ग्रंथ शिकला ऐकायच्या तात्पुरतं पुण्य होईल, होणार नाही असं म्हणता येईल, असं म्हणू शकत नाही. पण तुमच्यात मूलाग्र बदल नाही. तुम्ही काय घ्यायला ते तुम्हाला कळालं नाही, तुम्हाला तुमच्या बुद्धीने घेता आलं नाही. पण घर सोडलं म्हणजे वैराग्य दाखवलं जगाला. तुमच्या मनाला काय माहिती, पण जगाला वैराग्य. तुमच्या मनात काय ते तुम्हाला माहिती. तुमचा हेतू काय हे तुम्हाला माहितीये. तू काय माझा 4 महिन्यात तुमच्या मध्ये गीता पाठ झाली, तुम्हाला काय काय चिंतन आलं, तुम्ही कुणाचं ऐकलं आणि तुम्हाला काय काय कळालं सांगा आम्हाला. तू काय आम्ही खरं बोलतो म्हणून वाईट होतो आम्ही, आणि आम्ही खचकतच नाही, पण आम्हाला माहितीच नाही. आम्ही सांगतो तुम्ही या इथं राहा, एक ग्रंथ घ्या आणि वापस परमलेले या, नाही तर मग तिथंच चंद्रभागेत काहीतरी करा ना. चंद्रभागेत यावं लागतं ना त्या लोकांना. काय करता काय तुम्ही येऊन इथं म्हणते तिथं मला सांगते, त्यांना मी बोलते. तुमच्या आयुष्यात तुम्ही काय करता, कोणता आता तुम्ही शिकायला माझं वाचायला बरेच लोक वाचतात, लिहितात. 50 बायकाच्या वया बघितल्यात मी माझ्या साधकाच्या. 50 लिखाण आहे, चिंतन आहे, फक्त ते मला घाबरतात बोलायला. मग तुम्ही काय केलं सांगा आम्हाला. एकासाठी नाही, सगळ्यासाठी बोलायला मी. तुमच्या आयुष्यात तुम्ही काय काय शिकले ते मला दाखवायचे. तुम्ही पुढे पंचकर्माला सांगणार नाही फुकटमध्ये. मी अनुवाद घेणारच आहे तुमच्याकडनं. मी माझा पाठ बंद. मग तुम्हाला जर कष्ट करायचे नसेल, तुम्हाला बदल करायचा नसेल, तर मरत आठवायला मी फालतू बाई नाही का मी.
मला का माझा पुढचा अभ्यास नाही का? मला म्हणू देतात आहे, मला पुढचा अभ्यास करू, मी पुढे जाईल. पण मला एकच सांगणं आहे की तुम्ही आयुष्य असं मात्र घालू नका. संसारातली हुशारी तिथं ठेवायची गुंडाळून. मी काय, मी कशी वागते, मी कसे करते, तुझ्या पैसे गुंडाळून ठेव. तुझा पैसा, तुझी हिंमत, तुझी हुशारी काढी लाव त्याला. तुझी हुशारी इथं दाखव. तुझ्या आयुष्यात तुझं धन, बोधाचं, वेदाचं, ज्ञानाचं, भक्तीचं दाखव आम्हाला. ही तुझी कमाई आहे. ही कमाई काय? एका मिनिटात त्यांची होती, एका मिनिटात घर त्यांचं होतं. असा कायदा आहे. तू मेलीस ना तर डेथ सर्टिफिकेट आलं सगळं पोराचं. आणि तुझं काय आहे? तू रिकामीच चालली पुढं यमाकडं, तू चालली पुढं यमाकडं रिकामी. काका म्हणायचे, ऐका राधा, तुम्हाला भगवंत तर विचारायला काही प्रतिबंध झाला, मोक्ष नाही आला, तुम्हाला देव न्यायला येतो हे ऐकणाऱ्या लोकांना. मग त्याला सांगायचं, देवा विचार सगळं शिकलाय बघ, आता काय करायचं पुढचं तू कर. मग तुला पुढचं काय तिथं आणले ते न्यायला पण येतो. पण तसा भाव तुमचा पाहिजे, तळमळ पाहिजे. तिथं जा, तिथं जा, जा मला कुठे बी, पण त्याला ओळखा, त्याच्याशी ऐक्य करा, त्याच्याशी अभेद धरा, हा मुक्तीचा मार्ग करा. त्याचा जन्म मरा काहीतरी होईल की पुण्य. घर सोडलेलं वैराग्य दाखवलं, जगाला दाखवलं वैराग्य, इथं आले. पुढचं काय? काहीच नाही. तांदूळ आणले, ज्वारी आणली, साखर आणली, खवा आणला, आणला तसाच ठेवला. खव्याच्या जामुनच करता येईना. काय गेला, साखर घेणारी जामुन झाला, तसं मोक्ष आला का? फायदा नाही. प्रयत्न पाहिजे, कष्ट पाहिजे, वैराग्य पाहिजे, आणि हे श्रम आणि दम पाहिजे. मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह, संताची संगती, बोधाची संपत्ती, वेदाची उन्नती आणि बुद्धीची, अज्ञानाची समाप्ती, हे पाहिजे राधा. ते भरंगाचं सांगू नका आम्हाला, हे ऐकलं आम्ही, तिथे गेलं, अट्टा केलं, टट्टा केलं, काही सांगू नका. ते अंतरंगात या, अंतरंगात या, आत्मस्वरूप व्हा, ब्रह्मज्ञान घ्या आणि मुक्तीच्या रंगात रंगा. तर आमचं जिथं कसं तिथं पंढरपूर नाही की नाही. हरी, बाहेर हरी आणि विटेवर बी हरी, याच्या हातावर तुरी. हरी आपण का लिहिले? हरी जो आहे तो अव्यय करून चांगला आलाय, विठ्ठलावर उभा टाकलाय, पण तो तुझ्या हृदयातच आहे. संताची वाट बघ का बघतो, दिंड्या काय येतात कळायला बरोबर. मृदंगा ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकार, ज्ञानबा तुकार, हे त्यांचं प्रधान. कुणाचं नाव आहे? ज्ञानबा तुकाराम. त्यांचा टाळ बोलतो, त्यांचा मृदंग बोलतो, त्यांच्या वाणीत ज्ञानबा तुकाराम आहे. विठ्ठलला कधी राग आला का? मी काल पुस्तक दिंड्या बघायला आपण, त्यांच्यामध्ये अभंग तेच होते. मने भट्ट द्विजा, विष्णू तुका नाही दुजा. म्हणजे माझा हरी आणि माझे संत दोन नाहीतच. भट्ट द्विजा ब्राह्मण ते द्विज म्हणते, विष्णू तुका नाही तुझा, दोन नाहीतच ते. आणि ते ऐकायला पांडुरंगावरी येते. ते म्हणतो का माझं नाव घेच न जायत वारकरी, मी अनबास म्हणाले, माऊलीच म्हणाले. सांगा, जेव्हा सोहळा निघाला आळंदीहून, माऊली शिवाय कोणाचं नाव असते का? माऊली 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 माऊली. विठोबाचं नाव काय? विठोबा माऊली. फक्त सांगा, इथे जे संत लोक, सगळे भक्त लोक, त्यांच्या पादुका ठेवून, त्यांच्या मूर्त्या घेऊन, त्यांच्या गावातलं एक घेऊन मी माऊलीला आणू लागले. कारण नेलचं ना 17 पुण्याला, ह्या वेळेस मला आणा म्हणलं, पण आवडील नव्हते राजा. पूजा, जाणं, अभिषेक करणं, घरामध्ये कसं होते, तिथे निवेद हे काहीच होत नाही ना. आपल्याला दाखवायला बी काही जाते ना बाहेर. घ्यावं म्हणून सगळं सजवतं. मी गुलाबाची फुलं ते माऊला खूप सजवून पूजा उजळून ठेवलं होतं. हे घ्यावं आणि मूर्ती आणून मला वापस न्यायची नव्हती. तुमच्याकडे ते द्यावं किंवा ह्याच्याकडे. हे माझा अंतर्भाव होता मनाचा.
पण मी म्हणलं इथे ठेवायला जागा नसते, रूम भेटणार नाही चांगली, इथं मिळत नाही. आनंदीला कसं आपल्या हातात असते सगळं, इथं स्टेज असते, इथं का कुठं ठेवू माझ्या माऊलीला, म्हणून उचलली नाही मी. सगळी तयार केली, पूर्ण गुलाबाचं भरून टाकत माऊलीला. आता काय करू, हात नाही लावला, उचलायची ताकद आली माझी. मग हे सगळे आपल्या देवातून आले का नाही इकडं, आले का नाही. मग पालखीत देव बसवला तर माझ्या हृदयाच्या पालखीत तुला बसवलं इथं, गरज नाही खायचं ते. मग हे महत्व कळावं पालखीचं राधा. पण अजून एकच सांगायचंय मला, की जेव्हा आपण आपलं घर सोडून बाहेर कुठतरी येतो, सतत त्याच्यात राहावं आणि आपल्या आयुष्याचं श्वासाचं सार्थक व्हावं, जेणेकरून आपले पूर्वज उतरावे, आपलं कुळ संपन्न व्हावं, आपल्या पितरांचा उद्धार व्हावा, आपल्याला मरी आणि ह्या देहानं आपण हरीला प्राप्त करावं, तर पंढरपुरात राहावं. आहे का हे ज्ञान इथं? वेदांत आहे, पंचकर्म आहे, अमृतानुभव आहे. मी टीका करणार नाही इथं, पण जसं अगोदर गुरुजीवर सांगायचे, धुतमारत बोलायचे, आता कुठंच काही नाही, जे बोलू भयरंग चालू दे. म्हणजे वेदांत लोपलाय, पण हे गुरुजीनं जागा ठेवलाय. जेव्हा ते रूम तयार नव्हते तर मला आदरलं माझं मन, तुम्हाला आता सगळं माहिती, तुम्ही लॉजवर जाऊ लागल्या, त्याला माहिती म्हणजे आपण जाऊ, नाहीतर नाही, हाकलून दिल्यानंतर राहायचं कसं येतं. पण माझं मन म्हणलं मी गुरुजीच्या पायापासून तो जाणार नाही, म्हणजे जाणारच नाही. भेटले की नाही, एका फोन मध्ये एका मिनिटात. म्हणजे हे तुम्हाला का सांगते, की अंतर्मनामध्ये जे त्याचे जर आपल्या भक्ती असत तर मागावं लागत नाही तिथेच. कधीच त्या काय तुम्हाला बायका काय म्हणतात, तुम्हाला कधीपासून मुक्कामी त्या, बरोबर आहे का चूक आहे. आता किती दिवस म्हणते बोलायला मी राहते, ते म्हणतो आई तुला काय ऐकायचं, कुणाच ऐकायचं, म्हणजे तर काय सांगणार कोण, असे होते पोटे. कारण त्यांनी लहानपणापासून मला बघितलं, माझ्या हातात ग्रंथच आहे. तू आता सांगाली जगाला ऐकतेस कुणाचं, आता मला बोलताच येईल ना, तू कोणाचं ऐकत आली आई सांगू का म्हणते, त्याला माहिती नाही कुणाचं ऐकत नाही ते, कारण मैदान जसं मला पचतच नाही, ते कुठलंच आवडत नाही मला. म्हणून तू कसा आहेस का, त्याला बोलावं विठ्ठलाला. पण तू आता ह्याच्यात विषय तेच आहे, इतकं वाक्य सुंदर आहे, तर पांडुरंगाच्या पायात ठेवताना, डोकं ठेवताना त्याला मागावं, देवा तुझं माझं अंतर नको, माझ्या वृत्तीत भेद नको, आणि तुझा माझा अभेद आहे, तुझी जाणीव नको मला होत नाही, तर जाणीव होऊ दे. हे तुझे दर्शन आहे, हेच तुझं प्रेम आहे, आणि तुझ्यात माझं मन एक होऊ दे, आणि देहातून अलग होऊ दे. मागतोय कुणी असं पांडुरंगाला, या मागायची अक्कल तरी का. मी बघितलं दर्शन झालं, इतकंच बायका बोलतात त्या, पण त्याला काय मागितलं ग, काय नाही, दर्शन मागितलं. ते म्हणतो काहीतरी माग ना मला, आधीच माझ्या दाराला. मग त्याचा स्पर्श आणि त्याची भेट, त्याच्याशी भेट आणि त्याचा संबंध बघू दे, देहाचा संबंध संपू दे, वृत्ती तुझ्यात विलीन होऊ दे, मन विठ्ठल 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 होऊ दे. हे मागावं. अकलीचे कांदे सगळे नापास, सगळे नापास. कळतं का त्याला काय मागायचं ते. आता तुम्ही दर्शनाला पण मस्तक टेबल ठेवलं, याचा बदल कर, प्रारब्ध बदल कर, संचित खत्म कर, आत तुझं ज्ञान भर, चित्त चिन्मय कर, तुझा माझा अभेद कर, तुझ्या मला अलग ठेवू नको, असं दर्शन दे. काय बघतो माझ्याकडं, मी मागते तुला दे, असं मागावं राधा. कळतं का काहीतरी, किती छान माग जेवढे मला कळतं, प्राणापेक्षा ओढ आहे. आईकडे गेलं जीव घाल, आईकडे गेलं जीवच नाही घालता, निघाली वापस. त्या बायला बी घर म्हणतात लेकीचं पोट भरत नाही. तिला सांगा मला हे आवडतं, ती सांगायच्या आधी करते, तसं तुम्हाला मागितलं किती देती, तुझ्यापाशी का आली विठ्ठला सांग बरं. हे लाखो लोक का तुझ्याकडे आले, त्याचं तू कर्म, त्याचं पाप नष्ट करतोस, त्यांची चुकीचे कर्म माफ करतोस, त्यांना तू पुण्य देतोस.
आणि त्याला तू चांगल्या लोकांना पाठवतोस. कारण मुक्तीचे प्रकार 5 आहेत. ऐका आता, एका वेदातल्या मुक्तीतले ह्या लोकांना का अभेद आहे का, संत आहे का, काही नाही. प्रेमानं नाचत नाचत येऊया आणि नाताला पाहूया. मुक्ती येतात तर भगवान त्याला काहीतरी देतो, तर मुक्ती देतो. कोणची? वेदातली मुक्ती. समीपता, सलुपता, सलोकता, सायुजी मुक्ती संताला देतो. देवाचा गाव, देवाचा जवळ आणि देवाचा लोक हे देतो. सलोपता, सलोकता, समीपता त्याची जवळच देतो, त्याच्या जवळ येतो. त्याचा अभेद नाही, त्याच्या जवळ जावं लागतं. कोणता ते चंद्रलोक, कोणता कैलास लोक, ब्रह्मलोक, कोणते लोक करून ठेवले त्यांना जा फिरता. मग तिथे त्याच्यापाशी तुम्ही पुण्य संपलं की अज्ञानाची हमीच. मग ही मुक्ती भेदातली आहे. आमची मुक्ती अभेदातली सायुज्य मुक्ती. तिथं पुन्हा तुम्ही ईश्वराहून भिन्न नाही. सांगायला खूप काही आहे. काय का तुम्हाला टाइम नाही, त्याला मी काय करू. अच्छा बघूत आज काय उद्या काय इथे बघूत आता. ऐका तुम्ही, मग ह्या मुक्त्या कशा येतात? भक्तीच्या पोटात येतात. त्याला द्यावं लागेल ना काहीतरी आल्यावर दरबार त्याला. मग देतो ना मुक्ती. त्याचा गाव, त्याची जवळी, त्याचं प्रेम, त्याची ओळख नाही. ओळख फक्त संताला, ओळख फक्त वेदांताला, अभेद फक्त चिंतन करणाऱ्या लोकांना, बाकीच्याला नाही देऊ शकत नाही. ते विधीचं विधान आहे. ज्ञानाविना मोक्ष नाही ऐसा वेद देतो ग्वाही. ग्वाही म्हणजे एक प्रबल बोलणं की ज्ञानाविना मोक्ष होऊ शकत नाही असं वेदाचं वचन आहे. कुणाला पटत नसेल तर तुमचं तुम्ही गुंडाळून ठेवा. तुम्हाला मोक्ष लागत नाही, येऊ नका आमच्याकडं. संसार लागतो, जा तिकडं. आम्हाला जन्मायचं मरायचं म्हणतात. मला लोक समोरून बोलतात, आम्हाला जन्मायचं मरायचं काय तुमचं म्हणणं आहे? मी म्हणते मरा, पुढचं काय करे. आम्ही जन्मणार, मरण घेणार, पुन्हा जन्माला येणार. पुन्हा चालूच आहे की, ते मागायचं आधीच आहे की. तुम्ही मला कसं सांगायचे? तुमचं बोलणं होणारच नाही. तुम्हाला स्टॅम्प पेपर लिहून देते मी तुमचा जन्म आणि मृत्यू थांबणार नाही. कारण तुम्हाला ज्ञान पचत नाही, आवडत नाही, कळत नाही, लागत नाही. 4 गोष्टी त्यांना लागत नाही, त्यांना आवडत नाही, त्यांना पचत नाही, त्यांना मिळत नाही, त्यांना कळत नाही आणि जन्म मृत्यू त्यांना सोडत नाही. मग यम त्यांना सोडत नाही. लल्लाट पत्रिका फाटत नाही, अभेद त्यांचा होत नाही, तरी त्यांच्या सोबत राहत नाही आणि देहभाव टाकता येत नाही. मग संसार करा, कर्म करा, पापाने पुण्य करा, पापाचे फल भोगा, पुण्याची फल भोगा. पुण्याची फल संसार लागलं काट, पापाचे काय समज मी दिलं संसारात खूप दिलं. काय कर किती एकच जन्म भोगता येईल ना, पुन्हा काय का. पण पुन्हा मृत्यूनंतर दुःखच आहे, पुन्हा जवळच आहे, पुन्हा यमच आहे, पुन्हा गर्भच आहे. कुठलं काय. पण अभेदामध्ये हरिच्या मध्ये कर्म करता पण अज्ञानच आठवत नाही तर जगत कुठे आहे? मध्ये जगत नाही, संशय नाही, नाही, फक्त हरी. जग आहे, घर आहे, बाप आहे, तू आहे, मी आहे, अहंकार सगळं आहे, हुशारी आहे, मध्ये मत्सर आहे, मध्ये मी काय कमी आहे का, माच कमी असतो का बायकाला? मला काय कमी? मी कुणाच्या हाताकडे बघते का? पण तुला एम बघते. हे तुझा बसा काय कामाचा? एका जन्माचा. पण तुझ्या पुढच्या पिढीचा तुझा काय भूषण नाही. पैसा भक्तीचा, मार्ग मुक्तीचा, संबंध विठ्ठलाचा, अनुभव सुखाचा, अभेद आत्मत्वाचा आणि हा जन्म कल्याणाचा. एवढे टप्पे घ्या, त्याला आवडून घ्या, आवडून त्यांना ऐकू नका. आमचं बोलणं हेच करणार. त्याला आवडत नाही त्यांना आऊट व्हायचं, संपला विषय. तर खरं बोलते, तुम्ही श्वासातून करता काय? तुमचे श्वास संपायले तुम्ही एकदा शेवटच्या टोकावर जाणार आहे. मग तुम्हाला तुम्ही कोण हे जर कळालं नाही तर तुमचं कसं होणार आहे? यमानं येऊ नये, अज्ञान राहू नये, पाप पुण्य उरू नये, भेद सुरू नये
आणि भगवंत बुद्धीतून बाजूला जाऊ नये त्याला म्हणतात ज्ञानी भक्त. काय हे मग आम्ही बोलत नाही तुम्हाला. ती मला काय कमी आहे आणि माझ्या हातातच पैसा आहे. काय माझ या बाईला मला काय कमी. तुला काहीच नाही तुझ्यापाशी. तुला अभंग न काकडा न वेद न ज्ञान न अध्यात्म न भाऊ ईश्वराची ओळख. तू रिकामा भोपळा आहेस. तू एवढा गर्व आहे. आणि संपूर्ण आयुष्य 50-60 वर्ष गेलं मातीत संसार करू करू आणि आता म्हणते मला काय कमी. काहीच नाही तुझ्यापाशी. घंट्यावर गेलं म्हणतात झालं का. नाही नाही ना. श्वासामध्ये त्याला ओळखावं लागतं. त्याचं नाव सोहम अहम ओहम. त्याचा विषय आहे आजचा. चला ज्याला राग आला असेल ते घरात तंतन करा. आम्हाला दिसत नाही. नाचा घरातल्या घरात. आम्हाला जमत नाही. आम्हाला त्याची जाण ईश्वराचं भान वेदांताची हे पाहिजे आम्हाला. हे दाखव. बोलत नाही तुला. हे दाखवतो काय शिकलीस. भनभन करायची. चला पुंडलिक गोदान विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. ते कसे होईल. तुझी प्रकृती सतत कशी येईल. सतत दर्शन आहे ज्ञानी लोकांचं. तुमचं 1 मिनिट दर्शन 1 मिनिटाचं. आणि ज्ञानापासून हालतच नाही. भक्तीला बाजूला बघितल्याशिवाय जमतच नाही. भक्तीच्या लोकाला बाजूला बघितल्याशिवाय करमतच नाही. ज्ञानीवंतापासून तो हालतच नाही. संसारिकाला कळतच नाही. सांगा चुक आहे का आमचं. कमून खाली बघायला याचा उत्तर नाही ना. 1 मिनिट बघते बसते गपचे. पण ज्ञानी म्हणते 1 मिनिट का बघू. 1 मिनिटात मला समाधान नाही. त्याला बुद्धीमध्ये आणल्याशिवाय माझा देह पडणारच नाही. इथे छान बाण आहे. पण शांत आहे. आता होत सांगितलं की मला शांत आहे. बघ अगदी शांत बसा. होत पहिले शांत म्हणजे ज्ञानाची परिसीमा. नाही तर एवढं तर मला राहत होती की नाही. खूप भक्तीचा रस काय नाही संपले. ज्ञानाचं फल काय. कर्माचं सगळं कळावं लागतं राधा. मन जेव्हा कर्माकडे जात का तर कर्तव्यपणानं. मन कर्माला धरतं का तर वेदन. आणि कर्माचं पुण्य भोगावं लागतं का तर तुमच्या ईश्वराला न ओळखल्यामुळे. आणि ईश्वराच्या ओळख झाल्यावर कर्म राहतच नाही. जन्म येतच नाही. भेद उरतच नाही. आणि अहम भासरतच नाही. हे कळतं काय बायाला. गेले ना आले पण मग तिथं नीट हो. चला सर्वांना जय हरी. जय हरी माऊली. जय